पण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर आत्ताची ताजी बातमी येते, खोक्या भोसलेला अटक झालेली आहे। यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ही अटक झाली। अत्यंत चांगली बाब आहे। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल। पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं एका मुलाखतीत नाही, मात्र एक मिनिट ह्याला सोडून घेऊ ना पहिल्यांदा। आत्ताच सर्व विरोधक 2 दिवस झाले तुमचा आरोप करत होते, तुमच्यामुळे कुठेतरी खोक्याला अडवलं जात आहे, पोलिसांकडून दाबलं जात आहे, लपवलं जात आहे। अजिबात नाही, मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही। त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा, तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे। आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल। पंकजा मुंडेंनी एका मुलाखतीत म्हटलंय की पक्षश्रेष्ठीने फडणवीसांनी सुरेश धस यांना समज द्यावी, ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले काही संबंध नाही, ते अत्यंत चुकीचं आहे। सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरा घेऊन जात होते, मात्र धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला ते बिना कॅमेरा दिसत काय? हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो, कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते, आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात। त्याच्यामुळं कुठं